नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थी, अगदी सर्व लाभार्थी, विधवा महिला भगिनी, वृद्धपाकाळ योजनेचे लाभार्थी, दिव्यांग लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांसाठी आजची व्हिडिओ अत्यंत महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे एक सेकंदही स्किप करू नका। खूप महत्त्वाची माहिती आलेली आहे। 30 तारीख फिक्स करण्यात आलेली आहे। आता पहा, ही तारीख जाणून घेणं महत्त्वाचे आहे। 30 तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। त्याचबरोबर महा-डी-बी-टी पोर्टल 2.0 अद्ययावत स्वरूपात सुरू। जून जुलै हप्ता वितरण प्रोसेस या संदर्भात माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही स्किप करणार नाही अशी मी आशा करते। सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वाची अपडेट। पहा, महा-डी-बी-टी पोर्टल 2.0 अद्ययावत स्वरूपात सुरू। हप्ता वाटप प्रोसेस या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे, हे महत्त्वाचं आहे। परंतु त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाची बातमी अगोदर आपण पाहूया। पहा, जून जुलै हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। आता या ठिकाणी 21 जून नंतर प्रोसेस सुरू होत आहे, हे सर्वांना माहीत आहे। पण पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, आणि तो मुद्दा म्हणजे लाभार्थ्यांचं पेन्शन बंद होणार आहे। जुलैपासून विविध शासकीय योजनांचं पेन्शन बंद केलं जाणार, अशा पद्धतीची तुम्हाला इथं माहिती मिळत आहे। थेट पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। नेमका कशासाठी तर पहा, हयात प्रमाणपत्र नसल्यास जुलैपासून विविध शासकीय योजनांचं पेन्शन बंद केलं जाणार, अशा पद्धतीची माहिती तुम्हाला दिसत आहे। इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांसाठी यावर्षीपासून हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्यात आलेली आहे। सामाजिक न्याय विशेषाही विभागाच्या 7 मे 2026च्या निर्णयानुसार सर्व लाभार्थ्यांनी शासनाच्या बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे हे हयात प्रमाणपत्र म्हणजेच या ठिकाणी पहा, हे हयात प्रमाणपत्राची पडताळणी करून प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे। अन्यथा जुलैपासून पेन्शन बंद होणार आहे, हे निश्चित आहे। जून जुलै हप्ता महत्त्वाची माहिती आहे। पहा, जून महिन्याचा हप्ता तुम्हाला वितरित केला जाणार आहे, परंतु जुलैपासून तुमचं अनुदान बंद केलं जाऊ शकतं जर तुम्ही हयातीचा दाखला सादर केला नाही तर। हयातीचा दाखला सादर करण्यासाठी यावर्षी प्रोसेस ऑनलाईन करण्यात आलेली आहे। आता हा दाखला तुम्हाला ऑनलाईन सादर करता येणार आहे। बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे तो तुम्हाला सादर करावायचा आहे। पण जे लाभार्थी हा हयात प्रमाणपत्र किंवा हा हयातीचा दाखला जो आहे तो सादर करणार नाही, त्यांचं अनुदान मात्र जुलैपासून बंद होत आहे। आणि त्या संदर्भात पुढे आणखीन माहिती आहे। प्रमाणपत्र सादर करण्यास जून अखेरची मुदत दिलेली आहे। म्हणजेच काय, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की 30 तारीख फिक्स करण्यात आलेली आहे। कशासाठी? ही हप्ता वितरणाची तारीख नाही, तर ही तारीख कशाची आहे? ही तारीख आहे हयात प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत, अंतिम तारीख 30 जून 2026 अखेरपर्यंत तुम्हाला हयात प्रमाणपत्र सादर करावायचं आहे। हे तात्काळ लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यानुसार तुम्हाला आता 30 तारखेच्या आतमध्ये हे प्रमाणपत्र सादर करावायचं आहे। जून 2026, 30 जून 2026 अखेरपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांचे अनुदान वितरण जुलै 2026 पासून पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे। त्यामुळे वृद्ध, निराधार, दिव्यांग आणि इतर सर्व लाभार्थ्यांनी एक क्षणाचाही विलंब करायचा नाही। ही प्रक्रिया तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की 30 जून अखेरपर्यंत तुम्हाला हयातीचा दाखला सादर करावायचा आहे। यासाठी विलंब करायचा नाही। विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन प्रशासनाकडून तर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी ऑनलाईन पडताळणी करायची आहे आणि हे सत्यापन बेनिफिशरी जे ॲप आहे त्याद्वारे सुद्धा तुम्ही हयातीचा दाखला सादर करू शकता। आता तुम्हाला जर हे जमत नसेल तर
CSC सेंटरच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हे काढून घेऊ शकता आणि त्यासाठी फक्त 50 रुपये खर्च तुम्हाला येणार आहे. 50 रुपयाच्या व्यतिरिक्त रक्कम द्यायची नाही, त्याचा सुद्धा GR आलेला आहे. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी फक्त 50 रुपये एवढीच फी आकारण्यात यावी अशा पद्धतीचे शासनाचे स्पष्टपणे निर्देश देखील आहेत. त्यामुळे तर लवकरात लवकर हे प्रमाणपत्र काढून घ्या आणि सादर करा. दिलेल्या कालावधीमध्ये अनुदान सुरू राहण्यासाठी ते गरजेचं आहे. त्याचबरोबर आता हप्ता वितरणाच्या संदर्भात माहिती पाहूया. पहा, पोर्टल सुरू झाल्यानंतर ही प्रोसेस सुरू होणार आहे हप्ता वितरणाची आणि जशी प्रोसेस सुरू होईल तसं मी तुम्हाला कळवेल. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करून ठेवा. धन्यवाद.